वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ब्रँच अकाउंटमधील जी काय सेकंड नंबरची मेथड होती फायनल अकाउंटिंग सिस्टीम फॉर डिपेंडंट ब्रँच यावर आपण डिस्कस केलेलं होतं. आजच्या व्हिडिओपासून आपण ही जी काही मेथड आहे फायनल अकाउंट सिस्टीम तर याच्यावरती जे काही इलस्ट्रेशन आहेत क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही आपण क्वेश्चन घेणार आहोत तो एम.जी. पाटकर यांच्या बुकमधील इलस्ट्रेशन जो काही 11 नंबरचा आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. पेज नंबर 129 वरील हा इलस्ट्रेशन आहे. क्वेश्चन अगोदर आपण रीड करून घेऊया. अँडरसन ब्रदर्स मद्रास हॅज अ ब्रँच ॲट कोलकाता. अँडरसन ब्रदर्स हे काय आहे, एच ओ आहे आणि त्यांची ब्रँच कलकत्त्याला आहे. ऑल गुड्स रिक्वायर्ड फॉर सेल ॲट कलकत्ता आर सप्लायड फ्रॉम मद्रास ॲट कॉस्ट प्लस 25%. एच ओनी म्हणजे अँडरसन ब्रदर्स मद्रास यांनी त्यांच्या ब्रँचला म्हणजे जी काही कलकत्त्याला ब्रँच आहे त्याला 25% कॉस्ट प्लसनी गुड्स काय केलेला आहे, सेंड केलेला आहे, सप्लाय केलेला आहे. अँड ऑल कॅश रिसिव्ड ॲट द ब्रँच इज बँकड डेली इन द हेड ऑफिस. आणि जे काय डेलीचा कॅश रिसीव्ह होणार आहे ब्रँचकडं तो डेलीच्या डेली हेड ऑफिसकडे काय करायचा आहे, सेंड करायचा आहे असं ठरलेलं आहे. अकाउंट ओपनड इन अ बँक ॲट कोलकाता. कलकत्ता जो काही ब्रँच आहे तो अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स गिव्ह द ब्रँच अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अकाउंट्स आपल्याला कोणकोणते प्रिपेअर करायचे आहे तर ब्रँच अकाउंट सेपरेटली कलकत्ताचा जो काही ब्रँच अकाउंट आहे तो ओपन करायचा आहे. वर्किंग नोटमध्ये सर्वसाधारण आपण डेटर्स अकाउंट, पेटी कॅश अकाउंट ओपन करतो असं त्यांनी सांगितलेलंच आहे की ब्रँच अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट अँड ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. बाकीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी त्यांनी गिवन केलेली दिसून येते. सो फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी कोलकाता ब्रँच अकाउंट मी प्रिपेअर केलेलं आहे. त्यानंतर ब्रँच पेटी कॅश अकाउंट मी वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर केलेला आहे. नेक्स्ट ब्रँच डेटर्स अकाउंट प्रिपेअर केलेला आहे आणि लास्टला कलकत्ता ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी प्रिपेअर करून घेतलेला आहे. आता ज्या वेळेला फायनल अकाउंटिंग सिस्टीममध्ये ॲट इनव्हॉइस प्राईसवर क्वेश्चन दिला असेल त्यावेळेला माझ्या एक्सपिरियन्सनुसार सर्वात प्रथम आपण ब्रँच अकाउंट प्रिपेअर करणं रिक्वायर पडतं. कारण जो काही लोडिंग किंवा स्टॉक रिझर्वचा जो काही आपण कॅल्क्युलेशनचा पार्ट या ठिकाणी प्रिपेअर करतो तो आपल्याला नंतर ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला उपयोगी पडतो. त्यामुळे ब्रँच अकाउंट सर्वात आधी ओपन करायचा. एक्झाममध्ये कंपल्शन असं काही नाही की तुम्ही ब्रँच अकाउंट ओपन केला पाहिजे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा, असं काही नाही. आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या सोयीसाठी आपण ब्रँच अकाउंट ओपन करणार आहोत. सो क्वेश्चन अगोदर आपण रीड करणार आहोत. बघा, स्टॉक 1 एप्रिल 2014चा किती दिलेला आहे, 7,900. डेटर्स ओपनिंगचा दिलेला आहे. पेटी कॅश ओपनिंगचा दिलेला आहे. त्यानंतर आता वर्किंग नोटमध्ये आपल्याला अकाउंट्स कोणते प्रिपेअर करावे लागतात हा मेन मुद्दा स्टुडंट्सना पडलेला असतो. तर संबंधित पॉईंटशी रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर काही क्वेश्चनमध्ये गिवन केली असेल तर त्या संदर्भात पोस्टिंग आपलं त्या पॉईंटशी रिलेटेड वाढतं. त्यामुळं वर्किंग नोट आपल्याला त्या पॉईंटशी रिलेटेड प्रिपेअर करणं योग्य ठरतं. फॉर एक्झाम्पल डेटर्स अकाउंट असेल, पेटी कॅश अकाउंट असेल तर असे अकाउंट्स आपल्याला जर त्याच्याशी रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गिवन केली असेल तर वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करून घ्यावी लागते. आता ओपनिंग बॅलन्सेस जे काही असेटचे दिले सुरुवातीला त्याचे सर्व बॅलन्सेस आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की ब्रँच अकाउंट मी जसं सांगितलं की इनव्हॉइस प्राईसचा क्वेश्चन असेल फायनल अकाउंटिंग सिस्टीममध्ये तर सुरुवातीला आपण ब्रँच अकाउंट ओपन करणं सोयीस्कर पडेल. शेवटी तुमचा सोयीनुसार तुम्ही काहीही प्रिपेअर करू शकता, पण माझ्या अनुभवानुसार मी सांगते की पहिल्यांदा ब्रँच अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंगचे जे काय बॅलन्सेस गिवन केले ते अगोदर सुरुवातीला तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ओपनिंग स्टॉक जी काय अमाऊंट गिवन केलेली आहे ती आपण लिहायची आहे. इनरला 7,900. त्यानंतर ओपनिंग डेटर्स दिलेला आहे. आता पेटी कॅश आणि डेटर्स हे वर्किंग नोटमध्ये आपण प्रिपेअर करणारच आहोत. ऑलरेडी त्यांनी ब्रँच डेटर्स अकाउंट ओपन करायला सांगितलेलाच आहे. सो वर्किंग नोटमध्ये मी फक्त पेटी कॅश अकाउंट ओपन करणार आहे. पेटी कॅश 90 रुपीज. टोटल आउटरला घ्यायची आहे 7,900 प्लस 11,300 प्लस 19,290.
आता ओपनिंग बॅलन्सेस लिहित असताना सेपरेटली त्यांच्या अकाउंट जर आपण ओपन केले असतील तर त्यांच्या अकाउंटला लिहून घ्यायचे आहेत. ओपनिंग स्टॉक अकाउंट लिहून घेतलेला आहे. डेटाचा ओपनिंगचा जो काही बॅलन्स आहे सेपरेट त्याचा अकाउंटला आपण लिहून घ्यायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 11,300. त्यानंतर पेटी कॅश अकाउंट मी सेपरेटली ओपन केला आहे, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 90 रुपीज. नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. रिटर्न इनवर्ड सांगितलेलं आहे किती 400 रुपीज. आता रिटर्न इनवर्ड हे काय आहे तर सेल्स रिटर्न आहे. हे आपण कुठे घेतोय तर डेटास अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करतोय. गुड्स इनवॉइस्ड टू ब्रँच अकाउंट 25,000. अगोदर रिटर्न इनवर्ड पोस्टिंग करून घेऊया आपण बाय सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. यालाच आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. किती रुपीज सांगितलेले 400. नेक्स्ट गुड्स सेंड सांगितलेला आहे किती गुड्स इनवॉइस्ड टू ब्रँच किती सांगितलेलं आहे तर 25,000 सांगितलेलं आहे. सो गुड सप्लाय केलाय HO कडून टू सेंड टू ब्रँच 25,000. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण. रिटर्न गुड्स टू HO किंवा हेड ऑफिस किती सांगितलेला आहे 1,000 रुपीज सांगितलेला आहे. रिटर्न केलेला आहे गुड्स. आता रिटर्न गुड्स टू HO ला गुड्स काय केलेला आहे रिटर्न केलेला आहे. किती सांगितलेला आहे बघा 1,000 रुपीज सांगितलेला आहे. तो आपण लिहून घ्यायचा आहे. क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे त्याचं ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स रिटर्नड टू HO 1,000 रुपीज. नेक्स्ट पॉइंट बॅड डेट सांगितलेले आहेत किती रुपीज 100 रुपीज सांगितलेले आहेत. ते कुठं जातील तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे बाय बॅड डेट्स 100 रुपीज. नेक्स्ट पॉइंट कॅश सेल सांगितलेले आहेत किती 1,400 कॅश सेल सांगितलेले आहेत. म्हणजे HOला ब्रँचकडून किती कॅश ॲक्च्युली रेमिटन्स होतीये रिसीव्ह होतीये त्याचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. सो आपण कंबाईन पॉईंट टाकूया बाय कॅश अकाउंट. त्याच्यामध्ये कॅश सेल्स 1,400. त्यानंतर डेटर्स फ्रॉम कलेक्शन देखील या ठिकाणी येणार आहे. जर अमाऊंट गिवन केली असेल तर आपण लिहिणार आहोत, नाहीतर वर्किंग नोट त्याच्यासाठी आपण काढलेली आहे. सो त्याचा रेफर आपण देणार आहोत. नेक्स्ट ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय HO. रेंट सॅलरी सन्ड्री एक्सपेन्सेस जे काही सांगितलेले आहेत अलाउन्सेस गिवन हे जे काही सांगितलेले आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. HO कडून एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत ब्रँचसाठी. सो ब्रँच अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे टू बँक अकाउंट रेंट सॅलरीज सन्ड्रीज 1,400 1,500 and 700. टोटल आउटरला घेऊया 3,600. नेक्स्ट अलाउन्सेस गिवन किती 450 सांगितलेले आहेत. अलाउन्सेस गिवन अलाउन्सेस आपण कुठं घेतोय तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग आपण करणार अलाउन्सेसचं बाय अलाउन्सेस 450. नेक्स्ट पेटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच किती सांगितलेले आहेत तर 240 रुपीज सांगितलेले आहेत. किती पेटी कॅश एक्सपेन्सेस या ठिकाणी सेपरेटली ब्रँच पेटी कॅश अकाउंट ओपन केलेला आहे. सो क्रेडिटला पोस्टिंग त्याचं होणार आहे. म्हणजे जर्नल एंट्री आपली कशा पद्धतीने होईल तर पेटी एक्सपेन्सेस और कॅश अकाउंट डेबिट टू पेटी ब्रँच पेटी कॅश अकाउंट बाय पेटी एक्सपेन्सेस किंवा कॅश अकाउंट
किती 240. नेक्स्ट टोटल सेल्स या ठिकाणी सांगितलेले आहेत किती 34,900. आता याचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यावेळेला प्रिपेअर करू त्या ठिकाणी क्रेडिटला पोस्टिंग करणार आहोत. रेमिटन्स टू ब्रँच फॉर पेटी कॅश किती 280. रेमिटन्स झालेले आहेत ब्रँचला याच्याकडून कशासाठी तर पेटी कॅशसाठी. सो डेबिटला पोस्टिंग होणार आहे. किती रुपयाचं पोस्टिंग होईल 280. बघा ब्रँच पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 280 ब्रॅकेटमध्ये रेमिटन्स म्हणून लिहू शकता. त्यानंतर सेकंड पोस्टिंग देखील आपलं होणार आहे. याच्याकडून कॅश रिसीव झालेली आहे ना. सो कलकत्ता ब्रँच अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता हे अमाऊंट आपण याच्यामध्ये देखील लिहू शकत होतो पण सेपरेटली त्यांनी पॉईंट दिलेला आहे. सो सेपरेट आपण लिहू शकतो 280. जसं कॅश एक्सपेन्सेससाठी याच्याकडून कॅश रिसीव झालेली आहे ब्रँचला त्या पद्धतीनं सेपरेटली कॅश रिसीव झाले कशासाठी तर पेटी कॅशसाठी देखील. नेक्स्ट पॉईंट आहे स्टॉक क्लोजिंग सांगितलेला आहे 8400 अँड डेटरचा देखील क्लोजिंगचा बॅलन्स गिवन केलेला आहे. तो आपण क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये इथं लिहून घेणार आहोत. पण त्याआधी जे काही लोडिंग स्टॉक रिझर्व जे काही आहे ते अगोदर आपण फाइंड आउट करून घेऊया आणि त्यानंतर क्लोजिंग असेट ज्या काही आहेत त्या आपण लिहूया. आता बघूया कलकत्ता ब्रँच अकाउंट आपल्याला आता क्लोज करून घ्यायचं आहे. पण क्लोज करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे लोडिंग इनवॉइस प्राइसवरती क्वेश्चन आहे. सो लोडिंग किंवा स्टॉक रिझर्व ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे पोस्टिंग करून घ्यायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे 4 पॉईंट्सवरती आपण काय करतोय लोडिंग काढत असतो. फर्स्ट म्हणजे ओपनिंग स्टॉक, सेकंड गुड्स जो काही सेंड केला आहे, थर्ड गुड्स जो काही रिटर्न केलेला आहे अँड फोर्थ मीन्स क्लोजिंग स्टॉकवरती. सो फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत बाय स्टॉक रिझर्व्स. याच्यावरती आपण फाइंड आउट करून घेऊया. कॅल्क्युलेशन मी इथंच करते. ओपनिंग स्टॉक किती आहे 7900. कॉस्ट प्लस 25% सांगितलंय. सो 125 मल्टिप्लाय 25. कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. $7,900 डिवायडेड बाय 125 मल्टिप्लाय 25 किती आलं 1580. आउटरला घ्यायचे ते 1580. नेक्स्ट गुड्स जो काही सेंड केलेला आहे याच्याकडून ब्रँचला त्याच्यावरती देखील आपल्याला काय करायचं आहे स्टॉक रिझर्व काढायचा आहे. गुड्स सेंड टू ब्रँच त्याचं देखील कॅल्क्युलेशन इथं मी लिहिते. कंपल्शन नाही की कॅल्क्युलेशन तुम्ही इथंच लिहिलं पाहिजे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी आन्सरमध्ये इथंच काय केलेलं आहे लिहिते. किती गुड्स सेंड केलेला आहे तर 25,000 गुड्स सेंड केलेला आहे. 25,000 डिवायडेड बाय 125 मल्टिप्लाय 25. बघा 25,000 डिवायडेड बाय 125 मल्टिप्लाय 25 किती आलेलं आहे लोडिंग तर 5,000 आलेलं आहे. ते आपण आउटरला घ्यायचं आहे 5,000. नेक्स्ट रिटर्न जो काही गुड्स केलेला आहे त्याच्यावरती देखील आपल्याला काय करायचं आहे लोडिंग काढायचं आहे. हे बघा इथं रिटर्न्स ज्या साईडला आपण पॉईंट लिहितोय मेन त्याच्या अपोजिटला लोडिंग तुम्ही लिहिणार आहात. टू गुड्स सेंड टू एचओ रिटर्न्स किती आहे 1000 डिवायडेड बाय 125 मल्टिप्लाय 25 200 रुपीज. नेक्स्ट जो काही पॉईंट आहे क्लोजिंग स्टॉक वरती देखील आपल्याला काय करायचं आहे लोडिंग काढायचं आहे. लोडिंग काढण्याच्या अगोदर क्लोजिंग स्टॉकचा जो काही बॅलन्स आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. तो राहिलेला आहे आपला बाय बॅलन्स ब्रॉट ऑन. याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक आणि कोणता दिलेला आहे डेटर्स की जी वर्किंग नोट आपण काढलेली आहे त्याचा रेफर देणार आहोत या ठिकाणी. नेक्स्ट पेटी कॅशचा बॅलन्स देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे.
क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे 8400. बघूया आपण क्लोजिंग स्टॉक 8400. त्याचं लोडिंग डेबिट साईडला येणार आहे. टू स्टॉक रिझर्व्स 8400 डिवायडेड बाय 125 मल्टीप्लाय 25. 8400 डिवायडेड बाय 125 मल्टीप्लाय 25 1680. या पद्धतीनं लोडिंग आपण सर्व काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर आपल्याला डेटर्स फ्रॉम कलेक्शनचे अमाऊंट आपल्याला पाहिजे या ठिकाणी, आणि पेटी कॅशचा क्लोजिंगचा बॅलन्स देखील पाहिजे. डेटरचा देखील आपल्याला बॅलन्स हवा आहे. त्याच्या अगोदर वर्किंग नोटमध्ये जे काही पेटी कॅश अकाउंट आपण ओपन केलेला आहे तो क्लोज करायचा आहे. बघा डेबिट साईडची टोटल आपली काय येते, जास्त येते 370. त्यातून 240 लेस करायच्या आहेत, म्हणजे आपला क्लोजिंगचा बॅलन्स यातून निघेल. बॅलन्सिंग फिगर 240 लेस केल्यानंतर बॅलन्स आपल्याकडे राहणार आहे 130. हा 130 बॅलन्स हा काय आहे, क्लोजिंगचा आहे. सो पेटी कॅशच्या ठिकाणी 130चा बॅलन्स आपल्याला लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपण काय करणार आहोत, तर डेटर्सचा बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. सेल्स जे काही दिलेले आहेत ते आपल्याला इथं लिहायचे राहिलेले आहेत. सेल्स आता टोटल सेल्स त्यांनी किती गिवन केलेले होते क्वेश्चन मध्ये बघा. कॅश सेल्स किती दिले तिथं 1400 आणि टोटल सेल्स या ठिकाणी किती दिलेले तर 34,900. सो टोटल सेल्स मधून आपल्याला कॅश सेल्स लेस करून घ्यायचे आहेत का, तर आपण फक्त त्या ठिकाणी काय करतोय तर क्रेडिट सेल्स फक्त आपण पोस्टिंग करतो. सो आपले आले किती 33,500. बघा टोटल सेल्स मी इथं लिहिते पाहिजे तर टोटल सेल्स किती होते आपल्याकडं तर 34,900. त्याच्यातून कॅश सेल्सची अमाऊंट म्हणजे किती 1400 लेस केल्यानंतर अमाऊंट जी काय राहिलेली आहे ती इथं घ्यायची आहे 33,500. ॲक्च्युली सेल्स आपल्याला इथं सुद्धा दर्शवून घ्यायचे आहेत, फक्त इथं आपल्याला क्रेडिट सेल्स घ्यायचे आहेत. मग क्रेडिट सेल्स यांनी गिवन केलेले नाही आहे सेपरेटली. सो टोटल सेल्समधून आपण कॅश सेल्स मायनस केले, इथं CS लिहिले शॉर्टमध्ये मी, म्हणजेच कॅश सेल्स हे मायनस करून राहिलेला बॅलन्स हा तुमचा क्रेडिट सेल्सचा असणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंगचा बॅलन्स आपल्याकडे दिलेला आहे डेटरचा, तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. राहिलेला आहे आपल्याकडे तो कुठं दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये लास्टला दिलेला आहे बघा. डेटरचा बॅलन्स 19,510. आता डेटर्स अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. डेबिट साईडची टोटल बघा 44,800 आलेली आहे, तेवढीच क्रेडिटला घ्या. मायनस करा किती डिफरन्स येतोय बघा. $43,800 मायनस 19,510 मायनस 450 मायनस 500 24,350. हा काय आला बॅलन्स की जो कॅश फ्रॉम कलेक्शन असणार आहे डेटर्स. सो याला आपण बाय कॅश अकाउंट असं देखील म्हणू शकतो. ही अमाऊंट आपण काय केलेली आहे फाइंड आउट केलेली आहे. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही अंडरलाईन करा किंवा बॅलन्सिंग फिगर असं देखील लिहू शकता. आता आपल्याला पोस्टिंग ब्रँच अकाउंटला करून घ्यायचं आहे. क्रेडिटचा बॅलन्स आपल्याकडे दिला होता 19,510. कॅश फ्रॉम कलेक्शन किती झालेलं होतं बघा, इथं बॅलन्स आता आपण काढला तर 24,340. आउटरला आता अमाऊंट घ्या तर 25,740. आता आपण काय करणार आहोत, सर्व पोस्टिंग आपलं या ठिकाणी झालेलं आहे, याची टोटल फक्त आपल्याला आउटरला घ्यायची आहे 28,040. आता आपण ब्रँच अकाउंट क्लोज करणार आहोत. कोणती साईड जास्त येते आपली तर क्रेडिट साईड जास्त येते. किती आलेले 61,360. याच्यातून आपल्याला हे सगळं मायनस करून घ्यायचे आहेत. बघूया 61,360 मायनस 1,680 मायनस
25,000 मायनस 19,000 टू 90, किती डिफरन्स आला? 11,310. आलेला बॅलन्स आपला काय असणार आहे? NP असणार आहे, नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता या ठिकाणी जो काही ब्रँच अकाउंट आपण क्लोज केलाय, ब्रँच अकाउंटचा जेवढा काही आपला नेट प्रॉफिट येणार आहे तेवढाच प्रॉफिट आपला ब्रँचच्या ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा येणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण अमाऊंट घेताना जशा क्वेश्चनमध्ये गिवन केल्यात त्या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता इथं लोडिंग आणि स्टॉक रिझर्व जो काही आपण फाइंड आउट केलाय तो लेस करून, मेन अमाऊंटमधून लेस करून परत कॅल्क्युलेशन कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण पोस्टिंग करणार. थोडक्यात सांगायचं झालं तर ॲट कॉस्टनी सर्व अमाऊंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, एक्सपेन्सेस सोडून. ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग करणार आहोत आपण सुरुवातीला स्टॉक, ओपनिंग स्टॉक. आता या ठिकाणी मी सर्व कॅल्क्युलेशन, फर्स्ट क्वेश्चन आहे सो फक्त याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केले. ओपनिंग स्टॉक ऑलरेडी आपल्याकडे किती होता? तर 7,900. त्याच्यावरती लोडिंग आपण ओपनिंग स्टॉकवरती काढलेलं होतं बघा इथं 1,580. ते आपल्याला फक्त काय करायचंय? मायनस प्रत्येक पॉईंटचं करत जायचं. ज्याचं लोडिंग काढलेलं आहे त्याचं लोडिंग फक्त मायनस आपल्याला करून घ्यायचंय. आउटरला अमाऊंट किती आली? 6,320. त्यानंतर गुड्स जो काही सेंड केलेला आहे त्याचं पोस्टिंग होणार आहे. गुड्स सेंड टू ब्रँच. आता या ठिकाणी सुद्धा 25,000 होते, त्याच्यावरती लोडिंग आपण काढलेलं होतं किती? 5,000. ते मायनस होईल, मायनस होऊन इनरलाच अमाऊंट घ्या का तर आपल्याला रिटर्न्स जे काही दिलेले होते ते यातून आपल्याला मायनस करून घ्यायचे रिटर्न्स. आता रिटर्न्स घेताना सुद्धा लोडिंग सहित आपल्याला काय करायचे? घ्यायचे नाहीत. ॲट कॉस्टनी आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1,000 रिटर्न्स होते, त्याच्यावरती लोडिंग आपण काढलेलं होतं 200 रुपीज. ते मायनस करून मग आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे किती? 800 रुपीज. सो आउटरला अमाऊंट आपली किती आली? 9,200. त्यानंतर क्रेडिटला पोस्टिंग बाय सेल्स, टोटल सेल्स किती दिलेले होते? 34,900. त्याच्यातून सेल्स रिटर्न जे काही आहेत ते आपल्याला मायनस करायचे आहेत. दिलेले होते सेल्स रिटर्न इथं आपण घेतलेले होते डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला 400. ते मायनस करून आउटरला अमाऊंट 34,500. क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे. क्लोजिंग स्टॉक इथं देखील आपल्याला काय करायचं आहे? लोडिंग मायनस करून घ्यायचं आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला होता 8,400. बघा या ठिकाणी लोडिंग स्टॉक रिझर्वचं किती आलेलं होतं ते मायनस करायचं आहे 1,680. लेस करून आउटरला अमाऊंट 6,720. बघा या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट काय करणार आहे? आपण क्लोज करून घेणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त येते 41,220. त्याच्यातून आपल्याला मायनस करून घ्यायचे आहेत. GP आपल्याकडे किती येते बघायला पाहिजे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 41,220 मायनस 19,200 मायनस 6,320. डिफरन्स किती राहिला? 15,700. हा आपला काय आला? GP आला किंवा ग्रॉस प्रॉफिट आला. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचं आहे? फॉरवर्ड करून घेणार. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 15,700. त्यानंतर जे काय बॅलन्सेस गिवन केलेले आहेत एक्सपेन्सेसचे ते सर्व आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहेत. टू सॅलरी, टू सन्ड्रीज. आता या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला आपण लोडिंग काढणार नाही. जे एक्सपेन्सेस दिले जेवढ्या अमाऊंटला तेवढ्या सगळ्या अमाऊंट आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत. 700, 240 पेटी कॅशचे, 2 बॅड डेट्स. सर्व एक्सपेन्सेस ऑफिशियल रिलेटेड आपण इथं घेतोय P&L ला 100. 2 अलाउन्सेस टू कस्टमर 450. 2 रेंट 1,400. सर्व पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे.
बघा अमाऊंटवरून लक्षात येईल क्रेडिटची अमाऊंट जास्त आहे 15,700. लेस करून जो काही डिफरन्स येणार आहे तो आपला काय असणार आहे, नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. जेवढा NP आपला ब्रँच अकाउंटचा आलेला आहे तेवढाच NP तुमचा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं येणं गरजेचं आहे, नाहीतर क्वेश्चन तुमचा चुकतो. 15,700 मायनस सर्व अमाऊंट आपल्याला काय करायचे आहेत, मायनस करून घ्यायच्या आहेत. बघा किती डिफरन्स आलेला आहे, 11,310. 15,700. बघा इथला NP 11,310 आलेला आहे आणि इथला देखील NP 11,310. दोन्हीकडचा NP जर सेम आला तर क्वेश्चन आपला राईट आहे. सो आय होप की क्वेश्चन तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेला असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.